आहे इथे स्क्वेअरचा मारा आपण तर धाब. पंच आम्हाला सांगत असताना इथे मात्र पहिला धाब. इथे मात्र खातं खोललं जाते, अकाउंट ओपन झालंय इथे दुर्बा इलेव्हन संघाचं. मेन पंचांच्या भूमिकेत आपण कैलास बांगारीला पाहू शकाल. मॅनफॉर्म इचकरवाडीचा हा एक अष्टपैलू खेळाडू यावेळेस अजून एक खराब. इथे मात्र कैलास आम्हाला सांगत असताना सलगचा दुसरा चेंडू स्क्वेअरचा मारा बंतर धावेने इथे मात्र धावफलक 2 धाबा धावफलकावरती. आणि लेग पंचांच्या भूमिकेत मात्र आपण पाहू शकाल संजू इंदोळा मॅन फॉर्म मेचकरवाडी दोन्ही मेचकरवाडी संघाचे हे अष्टपैलू खेळाडू. हो यावेळेस अमोलच्या बॅट मधून ग्राउंड द ग्राउंड स्टेट ड्राईव्ह फटका सेंडू आउट पार. यावेळेस अमोल ब्रँड षटकार. विचार केला तर खराब चेंडू हाताळले होते अविनाशने आणि इथे मात्र तिसऱ्या चेंडू वरती पूर्णपणे हल्ला बोल केलाय इथे अमोल या फलंदाजाने. यावेळेस चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये, सातत्याने फटका. इथे विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 स्क्वेअरचा मारा केला होता आणि यावेळेस सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार पाहायला मिळालाय. आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडूला बुडवण्याचं काम गोलंदाजाने केलं, संपर्क होत नाहीये त्या दरम्यान इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथे चुका झाल्यात. इथे मात्र लेग स्लिप क्षेत्ररक्षक तैनात होता. चार यस चौकार. इथे मात्र विचार केला तर आमचे पंचांची नजर मात्र प्रत्येक चेंडूवरती आहे. इथे चौकाराच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. थर्ड मॅन रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच वरती मिळाल्या 4 धाबा. या 4 धाब्याने धावफलक 18 धाबा धावफलकावरती. विचार केले तर अशीच फटकेबाजी करावी लागेल अमोल आणि यशवंतला. मात्र 75 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस अजून एक खराब. इथे मात्र स्क्वेअरचा मारा अवंतर धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना. आणि सातत्याने विचार केला तर अविनाश सारखा गोलंदाज देखील सातत्याने स्क्वेअरचे मारे इथे मात्र केले जातात. हो यावेळेस अंदरुनी किनारा. यावेळेस ते क्षेत्ररक्षक धावणार उचल फेक करणार. तत्पूर्वी मात्र 1 धाव कंप्लीट होत असताना 1 धाब्याच्या साहाय्याने धावफलक एकूण 20 धाबा धावफलकावरती. 20 धाबा. एक अवंतर चेंडू देखील हाताळला होता आणि या एक सिंगलने धावफलकाचा विचार केला तर 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र शेवट विचार केला तर अद्यापर्यंत यशवंत या फलंदाजाला नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहत होतो. मात्र यावेळी स्ट्राईक एंडवरती यशवंत इकडे डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. त्याच्यामध्ये देखील भरपूर स्किल कौशल्य भरपूर क्षमता आणि पाहावं लागेल यावेळेस स्ट्राईक एंडवरती असताना काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. यावेळेस गोलंदाज ट्रॅकवरती अविनाश. ओहो यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र तितकंच चांगलं भास्कर. यावेळेस भास्करच्या माध्यमातून ती कॅच पाहायला मिळाली. अतिशय चांगला झेल इथं पकडला गेलात. मात्र असा झेल पकडायला देखील तितकी नजर ठेवावी लागते चेंडूवरती आणि तेच काम इथे भास्करच्या माध्यमातून केलं गेलं. कमालीचा झेल. इथे मात्र माघारी परतावा लागेल यशवंतला. यशवंत बॅक टू बॅटसमॅन डीजी. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल अमोल ज्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले तोच फलंदाज यावेळी स्ट्राईक एंड वरती. यावेळेस बाईट चेंडू. इथे मात्र पंच कैलास बांगारे मला सांगत असताना स्क्वेअरचा मारा बंतर धाब्याने
धाफलक पुढे सरसावत असताना इथे मात्र 21 धाबा धाफलकावरती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे चेंडूवरती भूषण आणि इथे मात्र चेंडू जमिनीला दान होत असताना तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या साहाय्याने इथे मात्र धाफलक पुढे सरसावला जाईल. धाफलकाचा विचार केला तर 23 धाबा धाफलकावरती. ओहो यावेळेस आल्या आल्या चेंडूला भीर कावून दिलाय. बॅटच्या रनर मध्ये हा चेंडू आला होता. इथे मात्र अमोलने चेंडूला उचलून फेकलं. चेंडू आउट ऑफ पार. यावेळेस स्टेट ड्राईव्ह फटक्यावरती मात्र ताकद तितकीच नजाकत देखील पाहायला मिळाली. चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. षटकाराच्या साहाय्याने इथे मात्र धाफलक 29 धाबा धाफलकावरती. यावेळेस खराब चेंडू आहे. इथे मात्र पंच सांगत असताना स्क्वेअरचा मारा बंतर दाब्याने धाफलक 30 धाबा. इथे मात्र 30 धाबा अद्यापर्यंत विचार केला तर पूर्वा 11 संघाच्या जोडल्या गेल्यात. पंच गेम बॉल घ्या. यावेळेस चेंडूवरती क्षेत्ररक्षक भास्कर. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होत असताना 31 धाबा धाफलकावरती. हा झाली याची सुरुवात. द्या कान मंत्र नालायक साला. यावेळेस विचार केला तर अविनाश यावेळेस गोलंदाजाला थोडासा कानमंत्र देत असताना इथे मात्र कानमंत्र सक्सेस होत असताना पाहायला मिळालाय. अविनाशला माहिती आहे की मनोहर या फलंदाजाला कसं आणि कुठं आणि काय करायचं आणि तेच मात्र गोलंदाजाला सांगत असताना एकाच टीममधून सातत्याने खेळायला पाहतो आपण. आणि एकच इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक कैलास आणि चुका इथे होणार नाहीये. इथे मात्र कैलासने चांगला झेल टिपलाय. इथे माघारी परताप लागेल मनोहरला. आदरा क्रमांक 3 दिला जातोय टीम पूर्वा 11 संघाला. मनोहर बॅक टू पवेलियन. फॉर्म 5 कडकबाडी संघाचा हा खेळाडू आहे. ओहो यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण भास्करचं. विचार केला तर अद्यापर्यंत कमालीचे क्षेत्ररक्षण राहिले भास्करचं. फलंदाजी करत असताना देखील त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले होते आणि यावेळेस देखील कमालीचं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांनी धाफलकाचा विचार केला तर 32 धाबा धाफलकावरती आहेत. इथे विचार केला तर 75 धाबांचा टार यस सागरसाठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय दशरथ जाधव यांच्याकडनं. 32 धाबा धाफलकावरती. यावेळेस चेंडूला उचलून फेकण्याचं काम केलं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात भास्कर. यावेळेस भास्कर आणि इथे मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना एक सिंगल धाब्याने धाफलक 33 धाबा धाफलकावरती. आणि इथे मात्र आता पाहू शकाल आपण स्ट्राईक एंड बर्थ या अमोल ज्याच्या बॉलमधून मोठे फटके पाहायला मिळालेत. ओहो या वेळेस फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. इथे मात्र अजून एक चेंडू
होणार फरार. अजून एक दर्जेदार षटकार. इथे मात्र विचार केला तर अमोल थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अमोलच्या माध्यमातून ते मोठे फटके पाहायला मिळालेत. अमोलमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खिचून आणण्याची. अद्यापर्यंत सांगता येणार नाही. इथे मिस टायमिंग स्ट्रोक होता, फटका फसला होता, मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅबल झाला. यावेळेस क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जाते. 2 धाबा कंप्लीट होत असताना या 2 धाब्याने दाफलकाचा विचार केला तर 41 धाबा दाफलकावरती. यावेळेस खराब चेंडू आहे. तर दाबेने दाफलक पुढे सरसावत असताना 42 धाबा दाफलकावरती. यावेळेस फटका फसला. इथे अमोलला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक 3 दिला जातो या टीम पूर्व 11 संघाला. अमोल बॅक टू पॅव्हिलियन. डीजे न्यू बॅटर यावेळेस प्रकाश. विचार केला तर इथे मात्र दशरथ जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल प्रकाशला. पहिला चेंडू होता. इथे मात्र पहिल्या चेंडू वरती हा यावेळेस चुका झाल्यात गोलंदाजाकडनं. त्या चुकांचा मोबदला मात्र एक दाब्याडी मिळत असताना एक दाब्याने दाबलकाचा विचार केला तर 43 धाबा. तसेच प्रमुख पाहुणे इथे मात्र उपस्थित झाले. अरुण दादा गाग आणि तसेच छगन दादा कोकणे. कृपया आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असणस्तबा विनंती करेन. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. दाफलकाचा विचार केला तर 43 धाबा दाफलकावरती जोडले गेलेत. यस इथे मात्र मी विनंती करेन यावेळेस पहिला चेंडू स्क्वेअर आहे. आपण तर धाब्याने इथे मात्र दाफलक पुढे सरसावत असताना 6 वरती 31 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडूवरती 31 धाबा बनवाव्या लागतील. यस इथे मात्र थर्ड पंचांची मागणी केली जाते आणि इथे मात्र थर्ड पंचांचं काम आमचे संजू इंदोळा पाहतील. यात मात्र काही शंका नाही आहे. पहिला चेंडू नो. इथे मात्र गोलंदाज होईल बाद. इथे मात्र नो चेंडू. थ्रो गोलंदाज आणि थ्रो गोलंदाजावरती आक्षेप आलं होतं आणि इथे मात्र पंचाने आक्षेप उचलून धरला. इथे मात्र गोलंदाज समीरला बाद व्हावं लागेल आणि विनंती करेल मी की जसेच आमचे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले गेलेत अरुणदादा घाग त्यांचा सत्कार या मी विनंती करेल की कमिटीच्या वतीने आपण दादांचा सन्मान करा आणि मी विनंती करेन का दादा आपण हा सन्मान स्वीकारावायचा आहे.
त्यावेळेस पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. विचार केला तर नवीन फलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती कैलासला आपण पाहतो. यावेळेस बॅटने चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि त्या चेंडू वरती मिळतील 4 धाबा. 1 बाउन्स चेंडू होईल फरार. चपकाराच्या साह्याने 49 धाबा दाबलकावरती. इथे मात्र फटका फसला होता. मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक होता. त्यावरती मात्र इथे प्रकाशला माघारी परतावा लागेल. अजून एक हादरा दिला जातोय पुरवल लेवण संघाला. इथे मात्र सातत्याने विकेटचं पतन होत असताना विचार केला तर 75 धाबांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट सेट करत असताना मात्र अद्यापर्यंत 5 गडी तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अजय मॅनफॉर्म हिरेवाडी संघाचा हा खेळाडू आहे. विचार केला तर यामध्ये देखील भरपूर क्षमता. मात्र यावेळेस यस धन्यवाद पाहुणे मात्र इथे रजा घेत असताना स्पर्धेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. अतिशय वेळेवरती इथे उपस्थित झाले. वेळेत वेळ काढून यावेळेस अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. पूर्णपणे सामना मात्र रायडर्स 11 संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. इथे अजून एक निर्धाव चेंडू. विचार केला तर कमालीची गोलंदाजी राहिली. जशी फलंदाजी केली आऊट आहे का. इथे मात्र अजयला देखील माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर यायचंय. सामना युट्यूब लाईव्ह असतील आणि आपण चला पंच स्पीडअप घ्या. यस यावेळेस अजून एक खराब अवंतर चेंडू. इथे एक अवंतर दाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 50 कंप्लीट होत असताना इथे पूर्व 11 संघाची मात्र 75चं टार्गेट होतं. विचार केला तर मोठे फटके येणं गरजेचं होतं. मात्र तसं काही घडलं नाही. इथे मात्र विजय होत असताना टीम रायडर्स 11 संघ विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक. आणि यापुढील यस अर्ध्या तासांचा ब्रेक असेल. लंच ब्रेक मात्र दिला जातोय. यस विचार केला तर मेन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय कैलास.